तुमची रात्रीची झोप पूर्ण होणं हे गरजेचं आहे. मग रात्रीच्या झोपेसाठी किंवा शांत झोपेसाठी काय करायचं? स्क्रोलिंग मोबाईल आणि जे आपण आता ॲक्च्युली सोशल मीडियावरती आहोत. म्हणजे सगळ्यांसाठी एकच नियम असं न करता आयुर्वेद जसं म्हणतो की प्रत्येक मनुष्य हा वेगळा आहे. तुम्ही लग्नाकार्यात जा, तुम्ही मित्रांमध्ये असा, अरे काय तुझं वजन वाढलंय, काहीतरी कर ना. युजली शौचाच्या वेळेला कुंथणं हा प्रकार अजिबात करायचा नाही. आज मी 4 ग्लास पाणी पिलं उठले मग मला जुलाब व्हायला पाहिजेत. आम्ही 2 तास 1.5 तास ट्रॅव्हल करून येतो, आम्हाला घरी यायलाच 9 वाजता आहेत, तर रात्रीचं झोपायला साहजिकच उशीर होतोय आणि मग सकाळी उठणं जमणार नाही लवकर. तर मग अशा वेळेस काही उपाय असतील का, किंवा अशा वेळेस ते कसं बॅलन्स करता येईल? ती रात्रीची झोप, सकाळचं उशिरा उठणं, मग ते कसं बॅलन्स करू शकतो आपण? मला कढीपत्त्यासारखं बाजूला काढून टाकलं. ओंकार जप जो करणं आहे ना, म्हणजे फक्त खोल श्वास घ्यायचा आणि सोडताना ओम म्हणत सोडायचं आहे. तो फक्त 5 वेळा रोज जर करत राहिलं ना तरी आपली पॉझिटिव्हिटी वाढते. खरंच दिनचर्या फॉलो करणं माणसानुसार इतकं अवघड असू शकतं का? मी तर नेहमी असं म्हणते की जितकं आपण हृदयाला महत्त्व देतो ना तेवढं आणि तितकंच महत्त्व आपल्या लिव्हरला द्यायचं, यकृताला द्यायचं. हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी होताना ऐकतो सक्सेसफुली होतात, लिव्हर ट्रान्सप्लांट तितक्या सक्सेसफुली झालेलं तुम्हाला दिसत नाही. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर मला इतके DMs येतात की तू वेगवेगळ्या आयुर्वेदिक डॉक्टरांना घेऊन येतोय आणि आम्हाला सगळेजण सांगतात की दिनचर्या फॉलो करायला हवी, गोष्टी रुटीनमध्ये करायला हव्यात, पण त्या होत नाही आहेत किंवा तुमच्या कामाच्या रुटीनमुळे त्या होत नाहीत. कधी माझ्याही होत नाहीत नक्कीच. मग अशा वेळेस काय करायचं, किंवा ती दिनचर्या फॉलो केल्यानंतर नेमके काय काय उपाय असतात किंवा ते आपल्या आरोग्यासाठी किती बेनिफिशियल आहे, हे आज आपण सगळं जाणून घेणार डॉक्टर सुषमा पाटील यांच्याकडून. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं गोळाबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. जसं की आत्ता मी म्हणालो, आणि इतके DMs येतात आम्हाला प्रचंड की तुम्ही वेगवेगळ्या आयुर्वेदिक डॉक्टरांसोबत चर्चा करताय आणि सगळेजण सांगतात की दिनचर्या फॉलो केली पाहिजे, किंवा मला स्वतःला असं जाणवतं की मी जर 8 दिवस काही रुटीनमध्ये गोष्टी केल्या ना तर खूप सुंदर होतात, पण नाही केल्या किंवा काहीतरी रुटीन बिघडलं की त्यात इतकं सुंदर होत नाही. तर मग नेमकं हे दिनचर्येचं काय गुपित आहे? ॲक्च्युली खरं बघायला गेलं ना तर आपण जे काही आजार किंवा ज्या काही तक्रारी ज्या जाणवतात ना त्या खरं तर लाईफस्टाईल डिसऑर्डर ह्याच हेडिंग अंडर सगळ्या आपण बघतोय किंवा ॲक्च्युली आहेत. मग आता लाईफस्टाईल म्हणजे नेमकं काय, किंवा लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे, लाईफस्टाईल आपली बदलली पाहिजे, ह्या कन्सेप्ट नक्की काय आहेत? तर बरेचदा हे प्रश्न पण पडतात की काय नक्की केलं पाहिजे. मग आयुर्वेदानुसार ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठे. मग ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय, तर तसं बघायला गेलं तर पहाटेचं 3:30-4ची जी वेळ आहे ते ब्राह्ममुहूर्त आहे. पण मग आता प्रत्येकाला ते शक्य आहे का? नाही शक्य. मग ॲटलिस्ट तुम्ही हे करू शकता की सूर्योदय होणारा आहे, म्हणजे 6:30-7च्या दरम्यान सूर्योदय आहे, तर त्याच्या अगोदर निदान तासभर तुम्ही उठूच शकता. ॲटलिस्ट तुमची रात्रीची झोप पूर्ण होणं हे गरजेचं आहे. मग रात्रीच्या झोपेसाठी किंवा शांत झोपेसाठी काय करायचं? स्क्रोलिंग मोबाईल आणि जे आपण आता ॲक्च्युली सोशल मीडियावरती आहोत आपणही तेच करतोय. म्हणजे आता ह्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सोशल मीडिया थ्रू दिसणार आहे, पण एक लिमिट, एक वेळ, एक कालावधी आपण ठरवलं गेलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लहान मुलांना, आपल्या घरातल्या लहान मुलांना एक टाईम ठरवून देतो ना, अरे तुला, कारण मोबाईलशिवाय आजकाल नाही, म्हणजे लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाकडं यूट्यूब आहे, इन्स्टा आहे, सगळं आहे आणि ते स्क्रोलिंग, ते पाहणं. मग अनेकदा असं होतं की जे हवं आहे तेही पाहिलं जातं, जे नको आहे तेही पाहिलं जातं, आणि त्याचा सारासार जो विचार आहे किंवा मला खरंच काय गरजेचं आहे हे कोण पडताळणार, किंवा मला कसं माहिती होणार? मला जर त्याच्याविषयी माहितीच नाही की मी पाणी किती प्यावं हे मला माहिती नाही आहे, पण मला एक सांगितलं जातं की 5 लिटरपर्यंत रोजचं माझं पाणी गेलं पाहिजे. माझी नीड किती आहे, मला किती गरजेचं आहे, मला खरंच इतकं 5 लिटरचीच गरज आहे का? मग ते कोण सांगणार तुम्हाला? ते पण सांगितलं गेलं पाहिजे. आणि या सगळ्यांचा जो एक काय म्हणतो आपण
भेळ मिसळ जी आहे ना ती आपण ऐकतो, ह्याचं थोडं त्याचं थोडं त्याचं थोडं त्याचं थोडं, आणि मग आपल्या शरीरावरती आपण एक असं म्हणू की एक्सपेरिमेंटल लॅब, प्रयोगशाळा आपल्या शरीराचीच आपण करून घेतो आणि मग वेगवेगळे उपाय करतो आणि मग म्हणतो जाऊ दे राहू दे, यांनी काही मला फरक पडत नाही, त्यापेक्षा आपलं माझं आहे ते माझं बरं आहे असं म्हणून मग ते सगळं सोडून दिलं जातं. ॲक्च्युली हीच फॅक्ट आहे. म्हणजे आता अगोदर पण तू म्हटलंस की हां दिनचर्या मला पाळणं होत नाही. दिनचर्या म्हणजे असं काय वेगळं काय आहे खरं तर. म्हणजे आपण उठल्यापासून आपण काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही उठावं कधी, उठल्यानंतर दंतधावन केलं पाहिजे. दंतधावन कशाने करायचं हे सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलं. मग आपण जे आता पेस्ट वापरतोय त्याच्या अगेन्स्ट मंजन वापरा. त्यानंतर जे प्रातःविधी आहेत म्हणजे शौचकर्म आहे, ह्या सगळ्या क्रिया झाल्यानंतर मग तुम्ही आवरून बाहेर पडलं पाहिजे. अगदी पडताना काय काय तुम्ही परिधान केलं पाहिजे. पायामध्ये पादत्राण असलं पाहिजे, डोक्यावर शिरस्त्राण असलं पाहिजे, हातामध्ये काठी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी दिल्या. मग त्यानंतर येतो तो म्हणजे ऋतुचर्या. मग ऋतूनुसार आपल्या शरीराला काय योग्य काय अयोग्य, कुठले आहार आपण घेतले पाहिजेत, आणि प्रत्येकाचा अर्थात काय म्हणतो सब घोडे 12 टक्के अशा नियमाने कधीच चालत नाही शास्त्र. कारण हाताची पाची बोटं सारखी नाहीत, हा सिंपल नियम. मग तो पुरुषांपेक्षा प्रत्येक मनुष्य हा वेगळा आहे आणि त्यानुसार तुमच्या शरीराला, तुमच्या प्रकृतीला, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्यानुसार तुमचा आहार विहार या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो तुमच्या शरीरावरती येत असतो. आणि म्हणून मग होतं की आपले ओव्हरऑल सगळेच नियम सगळ्यांनाच कधीच लागू पडत नाहीत. म्हणजे आणखी एक त्यातलं जर सोपं बघायचं झालं तर उठल्या उठल्या गरम पाणी, लिंबू आणि मध खूप कॉमन आहे म्हणजे आहे ना. तर हे बऱ्याच लोकांकडून, महिला असतील किंवा पुरुष असतील, प्रत्येकाला वाटतं ना बेडोल दिसणं कुणालाच आवडत नाही. ठीक, त्यामुळं सुडोल बांधा, असं छान दिसणं हे प्रत्येकाला हवं असतं. आणि मग वजन कमी करण्यासाठी एक धडपड केली जाते, त्यातला हा एक पर्याय आहे. पण मग तो पर्याय प्रत्येक वेळेला लागू पडतो का? काही जणांना लागू पडतोही, म्हणजे नाही असं मी म्हणणार पण नाही आहे, पण अगदी 100% लोकांना नाहीच लागू पडत. मग हे असं तुम्ही महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने हे कंटिन्युअस फॉलो करता आणि मग काय होतं की हळूहळू ते जे लिंबू आहे, जे काही ॲसिडिक नेचरचं आहे, ते तुमच्या हाडांवरती, ते तुमच्या हाडातल्या कॅल्शियमवरती काम करायला लागतं आणि ते कॅल्शियम कमी करायला लागतं. मग एका बाजूला तुमचं कदाचित वजन कमी होतं, पण दुसऱ्या बाजूला तुमची हाडं ठिसूळ करतं. आणि ज्यांच्यामध्ये वजन कमी होत नाही ते नाहीच होत, पण दुसऱ्या बाजूला हाडं ठिसूळ करणं हा त्याचं काम जे आहे ते कंटिन्युअस चालू असतं. कारण साधी गोष्ट आहे, तुमचा कडाप्याचा जो ओटा आहे, किचन ओटा, त्याच्यावरती लिंबू पिळलं किंवा लिंबू कट केलं आणि त्याचे थेंब जर पडले ना तर तो पांढरा डाग राहतो. का तर कडापा हा कॅल्शियम रिच मटेरियल आहे, लिंबू हे ॲसिड आहे आणि मग ते त्याला जाणार आहे. आणि म्हणून सगळे नियम म्हणजे सगळ्यांसाठी एकच नियम असं न करता आयुर्वेद जसं म्हणतो की पुरुषम वीक्ष, प्रत्येक मनुष्य हा वेगळा आहे. प्रकृतीनुसार त्याची लाईफस्टाईलसुद्धा वेगळी असणार आहे. आणि मी तर खरं असं म्हणते की म्हणजे आजच्या ह्याच्यातनं मला हे सांगायचं वाटतं की तुम्ही हे करू नका, ते करू नका, असंच राहा, तसंच राहा, ह्या सूचना देण्यापेक्षा ना, म्हणजे पर्सनली मला सुद्धा असं होतं खूपदा की सूचना दिल्या किंवा खूप जास्त उपदेश केले ना की आवडत नाही, तो माणूस आवडत नाही. किंवा मग असं होतं की अरे यार नको, आता सगळेच जण जे उठताय सुटताय ते त्याच उपदेश करतात, तेच गोष्टी सांगतात, तर ते नको. त्याच्यापेक्षा आपण वेगळ्या पॅटर्नमध्ये त्यांना गोष्टी दिल्या तर ते जास्त चांगलं व्हावं. आणि नाही, हे मी नक्कीच सांगेल की हे ना बऱ्याचदा असं होतं की ज्यांचं वजन वाढलं ना त्यांना हे उपदेश खूप सगळीकडून येतात. अरे म्हणजे तुम्ही लग्नाकार्यात जा, तुम्ही मित्रांमध्ये असा, तुम्ही कुठे फ्रेंड्समध्ये असा, अरे काय तुझं वजन वाढलं आहे, काहीतरी कर ना. आपण असं खूप सढळ्यानी म्हणून जातो, पण ते समोरच्या माणसाला तितकं चांगलं वाटतं हेही नाही आहे. आणि ते पटकन प्रथमदर्शनी असतं म्हणून आपण पटकन म्हणून जातो, तर ह्याला खूप उपदेश येतात, हे नक्कीच आहे. पण आता हे सगळं असताना ना
एक तुम्ही सांगितलं की दिनचर्या का असावी किंवा कशी असावी एक थोडक्यामध्ये, पण मला आता यातल्या ना काही स्पेसिफिक सवयी हव्यात. म्हणजे एक आपण लिस्ट म्हणतो बरोबर, की सकाळी उठल्यावर निदान या गोष्टी करा. म्हणजे आता निदान या गोष्टींमध्ये जसं आपण म्हणतो की सकाळी उठल्या उठल्या स्क्रीन आपण बघतोच, नाही किती म्हटलं तरी. आजकाल कोणाकडे ते अलार्म क्लॉकला एकदा बंद करायला आणि हे होईल. आपल्याकडे सगळीकडे डिजिटल क्लॉक आहेत, तर स्क्रीन आपण तिथूनच सुरुवात करतो आहे. त्याच्यानंतर आपण जसं तुम्ही म्हणालात की दंतमंजन करतो आहे किंवा दंतधावन करतो आहे, त्याच्यानंतर शौचाला जातो आहे. पण मी असंही बघितलं आजकाल की बरेच लोकांना शौचाला जाताना सुद्धा फोन घेऊन जात आहे, किंवा मग दंतधावन करताना सुद्धा फोन स्क्रोलिंग चालू असतं किंवा फोनवर बोलता बोलता ते चालू असतं. मग या गोष्टींना कसं आपण करू शकतो किंवा अवॉइड करायचं असेल तर कसं, किंवा त्याचे रिपरकेशन्स म्हणून काय दिसतात? आता खरं तर ह्या गोष्टी ना आपणच पर्सनल लेवलवरती प्रत्येकानं कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. एक कंपल्शन करायचं की टॉयलेटमध्ये जाताना मी फोन, न्यूजपेपर, एनिथिंग रिडेबल असं कुठलंही कॉन्टेंट घेऊन जाणार नाही. ओके. कारण काय होतं की शौची क्रिया आहे ना, खरं तर काय आहे की 2 वेळेला जेवावं, 1 वेळेला शौचाला जावं, हा प्रकृती नियम आहे. बरोबर. आणि शौचसुद्धा तुम्हाला कसं झालं पाहिजे, तर अगदी थोडं उदाहरण वियर्ड वाटेल, पण ते नाही, नक्कीच आवडेल. शास्त्रामध्ये दिलंय तेच सांगते की सोललेल्या केळाप्रमाणे तुम्हाला मलप्रवृत्ती जर झाली, म्हणजे शौचाला संडासला झाली, तर तुमचं पोट व्यवस्थित साफ झालं असं म्हणतात. ओके. मग त्याच्यामध्ये अगदी चिकट होणं, भसरट होणं किंवा पातळ होणं, वारंवार खाल्लं की लगेच जायला लागणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या काय दर्शवतात, तर तुमचं पोट ठीक नाही आहे हे तुम्हाला दर्शवतात. ओके. मग याकडं तुमचं लक्ष असलं पाहिजे. आता जे दंतधावन सांगितलं ना, त्याच्यामध्ये मेनली कशा रसाचे द्रव्य त्याच्यामध्ये जास्त येतात, ते तर माउथ फ्रेशनिंग आणि जो काही चिकटा आहे तो निघून जातो. पण जे मंजन मी वापरायला म्हटलं, त्याच्यामुळं काय होतं, ते अगदी आपण गिळलं बरोबर. तरीसुद्धा त्याचं काम काय आहे, ते पाचन करणार आहे. नक्कीच. तुमच्या पचनासाठी ते उपयोगी असणार आहे. म्हणून मंजनचा वापर करायचा आहे. आणि ह्या सवयी टाळल्यामुळं काय होतं की म्हणजे बऱ्याचदा असं होतं की त्या स्क्रोलिंगच्या नादात आपण किती वेळ टॉयलेट सीटवरती बसलोय हे पण लक्षात येत नाही. म्हणजे अर्धा तास काही लोक तासभर घरामध्ये, म्हणजे अगदी चिडवण्याचा विषय होतो, अरे हा गेला की आता तासभर येत नाही, असं होतं. करेक्ट. पण मग इतकं चिडवण्यापर्यंत जाण्यापेक्षा आपण ते जे आपण मोबाईल बरोबर घेऊन जातोय किंवा न्यूजपेपर बरोबर घेऊन जातो, तो आल्यानंतर वाचा ना. इतका पण खरं तर टाईम मॅनेजमेंट किंवा मला वेळच मिळत नाही, मला काहीच गोष्टी जमत नाहीत आणि माझं त्याचं कारण आहे की मी खूप बिझी असतो. कुठलीही गोष्ट आपल्याला ज्या वेळेला आपल्याकडून होत नाही ना, त्यावेळेला आपण कारणं शोधतो बरं का. हो, ते आहे. म्हणजे मग ते असतं की नाही, आता माझं दिवसभराचं एक्झर्शन जास्त झाले, म्हणजे माझे जिने 3-4 वेळा उतरून झाले म्हणजे माझा व्यायाम झाला असं नाही आहे. ते तुम्हीच अज्युम करताय, बट दॅट इज नॉट फॅक्ट. मग तुम्हाला गरजेचं आहे ते तुमच्याकडून मिळायला पण पाहिजे ना. म्हणून कारणं देणं म्हणजे आपण स्वतःलाच एक्सक्युजेस देतो. तर ते करण्यापेक्षा ना फोन बाजूला ठेवणं, युजली शौचाच्या वेळेला कुंथणं हा प्रकार अजिबात करायचा नाही. त्याच्या अगेन्स्ट त्यावेळेला डीप ब्रिदिंग व्यवस्थित करणं आणि सो दॅट आपलं इव्हॅक्युएशन जे आहे ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना असा पण गैरसमज आहे की सकाळी उठल्या गरम पाणी पिलं किंवा पाणी पिलं की माझं पोट साफ होतं. पण हे ॲक्च्युली गैरसमजच आहे, मिथ आहे. कारण पाणी पिलंय आणि म्हणून माझं पोट साफ झालंय, तर हे का होतंय, तर त्यावेळेला पोट रिकामं असतं. ज्यावेळेला तुम्ही काही आतमध्ये घेता त्यावेळेला पेरिस्टल्टिक मुवमेंट्स इंटेस्टाईनच्या ज्या आहेत त्या वाढतात आणि त्याचा परिणाम म्हणून मग आपलं जे लार्ज इंटेस्टाईन आहे त्याच्यात स्टिम्युलेशन होतं आणि पक्वाशयावरती तो भार येतो आणि म्हणून आपल्याला शौचाची भावना होते. मग त्याच्या अगेन्स्ट काहीही घेतलं तर, म्हणजे बऱ्याच जणांना काही जणांना मिसरीची सवय असते, काही जणांना तंबाखूची सवय असते, ते घेतल्याशिवाय केल्याशिवाय मला होतच नाही शी, असं पण आहे. किंवा चहा घेतल्याशिवाय शौचालय येत नाही. तर ह्या सगळे ज्या आहेत ना ह्या मिथ्स आहेत, कारण ती आतड्यांना लागलेली सवय आहे. आणि दुसरी गोष्ट की समजा 1 ग्लास पाणी पिलं आणि मोशनला होते असं आपण गृहीत धरूयात, ठीक.
तर त्याच्या अगेन्स्ट आज मी 4 ग्लास पाणी पिलं उठल्या उठल्या, मग मला जुलाब व्हायला पाहिजेत? हा होतात का? नाही. नाहीत होत. का? तर पाणी जे पिलंय ते इथून गेलं, जरी ते डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू गेलं तरी त्याचा मार्ग, फिल्ट्रेशनचा मार्ग हा वेगळा आहे. करेक्ट. ते लघवी वाटे किडण्यांद्वारे त्याचं एक्सक्रिशन होणार आहे, ते इकडं नाही काम करणार आहे. बरोबर. त्यामुळं हे काही गोष्टी असं पूर्वंपार चालत आलेले असतात आणि त्याच गोष्टी आपण धरून जे बसतो ना, त्याचा परिणाम पण काही वेळेला शरीरावरती नक्कीच होतो. नक्कीच. आणि मला वाटतं हे पण खूप महत्त्वाचं आहे की काही गोष्टी त्या काळानुसार तेव्हा गरजेच्या होत्या, आजच्या काळानुसार आत्ताच्या गरजेचं आहे. कारण आत्ता मी असं सांगू शकत नाही की सगळ्यांनी 9 म्हणजे 9ला झोपायचं आहे. हे सांगितलं तर लोक मलाच शिव्या घालतील, हेही तितकंच खरं आहे. कारण प्रत्येकाची शिफ्ट म्हणा किंवा प्रत्येकाच्या कामाच्या वेळा त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या त्यांना पाळणं भागच आहे. पण त्याच्यासोबत आपण ज्याच्यासाठी म्हणजे पोटासाठी काम करतो ते पण सांभाळणं खूप गरजेचं आहे. तर मग मला हे पण विचारायचं की आता यावर अशा लोकांचे बऱ्याच कमेंट येतात की आम्हाला घरी यायलाच मॅडम 9 वाजता आहेत, किंवा काही महिला आहेत ज्या वर्किंग आहेत त्यांचं असं आम्ही 2 तास 1.5 तास ट्रॅव्हल करून येतो, आम्हाला घरी यायलाच 9 वाजता आहेत, तर रात्रीचं झोपायला साहजिकच उशीर होतोय आणि मग सकाळी उठणं जमणार नाही लवकर. तर मग अशा वेळेस काही उपाय असतील का, की अशा वेळेस ते कसं बॅलन्स करता येईल, ती रात्रीची झोप सकाळचं उशिरा उठणं, मग ते कसं बॅलन्स करू शकतो आपण? आता अर्थातच असं होतं की बऱ्याच जणांचे नाईट शिफ्ट असतात. बरोबर. मग ते महिला असेल पुरुष असेल, नाईट शिफ्ट म्हटलं की रात्रीचं जागरण आलं. रात्रीचं जागरण म्हटलं की वात वाढणार आहे, वात वाढला की आपल्या बाकीच्या वाताच्या ज्या तक्रारी आहेत ते होणार आहे. आणि मग असं होतं की एक आठवडा नाईट शिफ्ट, मग परत फर्स्ट शिफ्ट, मग परत सेकंड शिफ्ट, तिथं तुम्ही तुमचं जे क्लॉक आहे ते कधीच सेट करू शकत नाही. आणि या लोकांच्यामध्ये बरेचसे फिजिकल प्रॉब्लेम होतात. आणि बेसिकली सरही हे सांगतात खूपदा की आम्ही लिटरली प्रश्न विचारतो की तुम्हाला पगार किती आहे, आणि त्या पगाराच्या तुलनेत तुमचं मेडिकल एक्सपेन्सेस किती आहेत. करेक्ट. ठीक. तर तसं झालं तर तुम्ही शक्यतो जी रेग्युलर एक सर्टन टाईमचं जे शिफ्ट आहे ती घ्या. ते जर नाही झालं, अगदीच नाही झालं, आपण असं म्हणूयात की नाही प्रत्येक वेळेला तसं होईलच असं नाही, पण तसं झालं तर आयुर्वेदानुसार जर बोलायचं झालं ना, तर तुमचं रात्रीचं जागरण म्हणजे समजा रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत हे आपलं झोपण्याचं टायमिंग, पण माझी शिफ्टच 2 पर्यंत आहे, मला यायला 4 वाजतात आणि मग त्यानंतर मग झोपते, म्हणजे 10 ते 4 हे जागरणाचाच वेळ झाला ना. तर एवढा वेळ जे जागरण झालं आहे म्हणजे साधारणतः 6 तास, तर त्याच्या निम्मा वेळ तुम्ही दिवसाची झोप घेऊच शकता. की ज्याने तुमचे जे वाढलेले दोष जे आहेत ते कॉम्पेन्सेट होतील, ते एक इक्विलिब्रियममध्ये येतील. हा पार्ट तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. त्याबरोबरीनं म्हणजे आल्यानंतर तुम्ही 4ला झोपलात तर 7 किंवा 8 वाजेपर्यंत तुमची झोप त्यावेळेला तुम्हाला सफिशियंट होते, कारण ती झोप त्यावेळेची काय म्हणतो शरीराची नीड असते. आणि म्हणून ती जर साऊंड स्लीप झाली की तुम्हाला परत पुढं फारसे त्रास होत नाही. खाण्यामध्ये खाणं जे करणार आहे ते शक्यतो तुम्ही पार्सल फूडचा वापर नका करू, फ्रेश फूड वापरा. जे जेवण जे आहे ते तुपामध्ये शक्यतो भाज्या वगैरे करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तेलाच्या ऐवजी तूप वापरलं तर ते आणखी जास्त चांगलं आहे. त्याच्यामध्ये आपण खरं तर ना जो एक पदार्थ आणखी खूप दुर्लक्षित आहे, म्हणजे त्याला म्हणताना सुद्धा आपण असं म्हणतो की मला कढीपत्त्यासारखं बाजूला काढून टाकलं. बरोबर. ठीक आहे. तर तो कढीपत्ता जो आहे ना, तो बाजूला काढण्यापेक्षा जर चावून खाल्ला आणि पोटामध्ये गेला, कॅल्शियम सुद्धा छान पद्धतीनं आपल्याला मिळतं. म्हणजे कढीपत्त्याची चटणी तर आहेच, पण भाजीतला कढीपत्ता सुद्धा जर आपण चावून खाल्ला तर तो आपल्यासाठी चांगला आहे, कॅल्शियम एका बाजूने देणार आहे. ज्या वेळेला आपण उठू म्हणजे रात्री पहाटे 4 वाजता झोपल्यानंतर 8पर्यंत जर आपली झोप पूर्ण झाली तर ॲटलिस्ट मी एवढं तरी करेन की मी थोडा वेळ चालून येईल किंवा मी सूर्यनमस्कार करेन, एवढं तरी करूच शकतो ना, फार नाही. किंवा मी नुसते अनुलोम विलोम श्वासाची गती एवढं तर मेंटेन करेन. ओंकार जप जो करणं आहे ना, म्हणजे फक्त खोल श्वास घ्यायचा आणि सोडताना ओम म्हणत सोडायचं आहे, तो फक्त 5 वेळा रोज जर करत राहिलं ना तरी आपली पॉझिटिव्हिटी वाढते
आणि हे की म्हणजे असं मी म्हणत नाही की कुठले तरी मंत्रचिकित्सा वगैरे आहे, पण हा खूप चांगला पर्याय आहे. कारण बाकीच्या गोष्टी जर आपण बघायला गेलं ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक अध्यात्माची जोड पाहिजे किंवा ध्यान, धारणा, समाधी वगैरे इथपर्यंत मी तर म्हणते की नाही जायचं. आपण खूप सामान्य लोक आहोत, म्हणजे मी तर खूप किरकोळ आहे. म्हणजे मी तर ते अजिबात सुचवणार नाही की तुम्ही ध्यानापर्यंत जा, समाधीपर्यंत जा. नको, काही नाही गरज. मोक्ष तर काय लांबची गोष्ट, बघू बाबा, ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला मिळेल. पण आता तरी ते नाही करायचं. मला फक्त काय पाहिजे की माझं शरीर स्वस्थ राहणं खूप गरजेचं आहे. हो, कारण आपला म्हणजे सगळ्या डोलाला त्याच्यावरच असतो ना. जर तुमचं शरीर स्वस्थ आहे तर सगळंच हे आहे. आपण नाही का म्हणत सर सलामत तो पगडी पचास, नक्कीच आहे. पण आता हे सगळं करत असताना जसं तुम्ही बोललात की वात वाढतो, तर आम्ही आयुर्वेदामध्ये हे बऱ्याचदा ऐकलं आहे, बऱ्याचशा आयुर्वेदिक एक्सपर्ट्सकडून, की वात, पित्त, कफ हे दोष असतात आपल्या शरीरामध्ये. ते वाढल्यावर काय होतं हे बऱ्याचदा आपण ऐकतो आहे. पण मग आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की ते वाढू नयेत किंवा ते नियंत्रणात असावेत म्हणून असं काय आहारात बदल केलेल्या चांगले आहेत. कारण बऱ्याचदा ना लोकांचं खाण्यावर कंट्रोल नाही आहे आणि म्हणून हे दोष वाढतात असं कळतं आणि म्हणून त्रास होतो. तर मग तसं काय आपण छोटे छोटे बदल करू शकतो, तुम्ही सांगितलं आवडेल. हा प्रश्न पण जास्त छान आहे, इंटरेस्टिंग आहे. कारण बऱ्याच लोकांचं हे असतं की अरे माझी प्रकृती पित्ताची आहे का, माझी प्रकृती कफाची आहे का, मग माझं काय असलं पाहिजे, रुटीन कसं असलं पाहिजे. पण बऱ्याचदा मी किंवा आम्ही दोघंही असं सांगतो की प्रकृतीपेक्षा ना तुमच्यामध्ये जे बिघाड झालेत, विकृती जास्त महत्त्वाची आहे आणि ती ट्रीट करणं गरजेचं आहे. आणि आमचे गुरुसुद्धा मला हे सांगायचे की असं होतं ना की इतकं म्हणजे प्रॅक्टिस इतकं मोठं जरी असलं तरीसुद्धा सरांना ज्यावेळेला विचारलं की वातपित्त कफ काय आहे, तरी सर असं म्हणायचे की हे वातपित्त कफ हे जर आपल्याला कळलं तर आपण नाही का चरकशुश्रुत वाग्भटमध्ये गणले जाणं. तर हे कळणं खूप अवघड आहे. पण त्यातल्या त्यात वातप्रकृतीचे किंवा जे असे बारीक असतात, सडपातळ असतात, चंचल असतात स्वभावाने, अशा लोकांच्यामध्ये जे आहे किंवा वाताच्या जर तक्रारी तुमच्यामध्ये जाणवत असतील तर तुमचा आहार हा उष्ण, स्निग्ध असंच असलं पाहिजे. आणि ताजं गरम गरम अन्न खाणं. अन्न हे कसं असलं पाहिजे तर उष्णम, स्निग्धम, मात्रावत. त्यानंतर खूप भरभर नाही, खूप सावकाश नाही. कुठल्याही पद्धतीचं बोलणं किंवा मोबाईल पाहणं, आता आजकाल बघितलं तर मोबाईल, टी व्ही न पाहता असं तन मन लावून असं सर्व प्रकारे परिपूर्णतेनं असं तो आहार, म्हणजे आपण म्हणतो ना की जाणीजे यज्ञकर्म, जसं आपण एखादं यज्ञकर्म करतो तिथं किती भक्तिभावाने आपण हे करतो ना. म्हणजे एखादी गोष्ट होम हवन करतोय तर एक पूर्ण म्हणजे आपण त्याला तन मन देऊन, धन देऊन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलं असतो. तसं मग जेवताना का नाही होत. आपण मग त्या जाठराग्नीला इतकं कमी का लेखतो. जाठराग्नो ही भगवानो, तर तो त्या देवाची पूजा करताना आपण तितकं लक्ष का नाही देत आहे. आपण तितकंच लक्ष मनपूर्वकच जेवलं पाहिजे. मग ती प्रकृती कुठलीही असू देत, वात असू देत, पित्त असू देत, कफ असू देत, कुठलीही असू देत. आता पित्त प्रकृतीचे लोकांना बऱ्याचदा आपण प्रकृती नकोच म्हणूयात, खरं तर प्रकृती म्हणायलाच नको. किंवा पित्ताचे त्रास असणाऱ्यांना असं स्पेसिफिक म्हणूयात की ज्यांना पित्ताच्या तक्रारी होतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मी माझ्या त्या वेळेत नाही खाल्लं की मला समजा तासभर पुढं गेलो की मग मला असं बेचैन व्हायला होतं, अंग थरथरतं, कसं तरी होतं. आणि मग त्यानंतर जेवलं की हमखास मग उलटी होणार किंवा जळजळ, मळमळ अशा तक्रारी होणार, हे होतं. तर जी काही सायकल आपली ठरलेली आहे शरीराची, जेवणाच्या वेळा ज्या ठरलेत ते शक्यतो आपण पाळण्याचा प्रयत्नच केला पाहिजे. इन केस आपले जर मागं पुढं झाल्या तर मग माझ्या आहारामध्ये असे जास्त तेलकट पदार्थ आले नाही पाहिजेत किंवा मग मसालेदार मिरचीचे पदार्थ शक्यतो मी खाल्ले नाही पाहिजेत. अगदी साधा सुपाच्य असा आहार, अगदीच काही नाही तर मी फक्त दाल खिचडी खाईन किंवा मी फक्त वरण भात खाईन, एवढं तरी आपण निश्चितपणे करू शकतो. त्यानंतर वारंवार सर्दी खोकल्याचे कंप्लेंट्स असणारे पण अनेक लोक पाहायला मिळतात.
किंवा ॲलर्जिक रायनायटिसचे आहेत. पोल्युशनमुळे तर इतकं म्हणजे काही लोकांना असं आहे की जनरली आम्ही ऐकतो की ट्रॅव्हल करून घरी आलेत सुरू होतात शिंका किंवा जनरली कुठे बाहेर जायचं की त्यांचं असं पहिलं नाही नाकाची काळजी घेऊ द्या इतकं प्रदूषण आहे आणि मग शिंकांचा त्रास होतोय जसं तुम्ही म्हणालात तसं. हां, तर याच्यामध्ये काय होतं की यत्र संघ ख वैगुण्यश्च व्याधिस्तत्रोपजायते. जिथं ख वैगुण्य आहे तिथं व्याधी निर्माण होतो. आता हे ख वैगुण्य म्हणजे काय, तर साध्या भाषेत सांगायचं तर आत्ता पाऊस आत्ता थांबलाय, आपल्याकडं रस्त्यांवरती खड्डे आहेत, मग पाणी कुठं साठलं, खड्ड्यांमध्ये साठलं, हो की नाही. म्हणजे जिथं आपल्या शरीराची जागा कमजोर आहे, कमकुवत आहे, की ती सस्टेन नाही करू शकत, तिथं तुम्हाला आजारांची निर्मिती होते. आणि म्हणजे आता पण समजा तुझं वय किंवा माझं वय असं पण पकडून चालू की 40 पूर्ण आहे आणि आत्तापर्यंत मला कधी सर्दीचा त्रास नव्हता, पण मग आता मला धुळीची ॲलर्जी व्हायला लागली किंवा मग मला थोडं जरी इकडचं तिकडं झालं की लगेच शिंका यायला लागल्या किंवा पांघरुणाचा पण खूप परिणाम होता, अंथरूण पांघरुणाचा सुद्धा. तर ते जुने पांघरून घेतले की मग शिंका यायला लागतात. तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या का होत आहेत, तर शरीरामध्ये तशी आपली ह्युमन सिस्टीम पण डेव्हलप नाही आहे आणि मग त्याचा परिणाम म्हणून पण आपल्याला तक्रारी होत आहे. तर त्यानुसार आपल्याला शरीराला तितकं सक्षम बनवायचं आहे. मग ते सक्षम बनवायचं कसं, असं तर नाही आहे की जादूची कांडी फिरवली आणि झालं छू म्हणतात सगळं गेलं, असं नाही होत. तर त्याच्यासाठी म्हणजे मला कधी कधी खूप छान वाटतं की मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते आणि मी आयुर्वेद शिकते आहे, जगते आहे, छान वाटतं. कारण ते एकच आहे की हे एक शास्त्र, आरोग्यशास्त्र आहे, पण ती काय आहे तर ती जीवन जगण्याची कला आहे. आणि ती कला आपल्याला आत्मसात करता आली ना तर आपण एकदम सगळेजण निरोगी राहू. आणि आयुर्वेदाचं तत्व जे आहे ना, पहिलं तत्व ते म्हणजे आहे स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजे पहिलं तर आहे की स्वस्थ व्यक्तीलाचं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवणं. देन ऑनवर्ड्स तुम्ही त्यातनं जर आजारी पडलाच तर तुम्हाला बरं करणं, त्याला परत निरोगी करणं हे आहे. आता हे सगळं करत असताना आयुर्वेदाने दिनचर्या, मी आपलं पहिलं बोलणं झालं, दिनचर्या ऋतुचर्या सांगितली. मग त्या ऋतूनुसार म्हणजे वसंत ऋतूमध्ये वमन करायचं आहे, शरद ऋतूमध्ये विरेचन करायचं आहे, पावसाळ्यामध्ये वर्ष ऋतूमध्ये भस्ती करायच्या आहेत. हे का सांगितलं बरं, त्यांना काही कामं नव्हती का? पण हे सांगितले का, तर तुम्ही स्वस्थ आहात ना, तुमचं स्वास्थ्य टिकून ठेवायचं तर ते दोष त्या ठिकाणी तुम्हाला समावस्थेत ठेवणं गरजेचं आहे. समदोष हा समाग्निश्च स्वस्थ इत्यपि दीयते. म्हणजे तुमचे दोष, धातू, मल, अग्नी सगळे साम्यावस्थेत असतील तर तुम्ही स्वस्थ आहात, निरोगी आहात. म्हणजे किती गोष्टी रिझेंबल आहेत बघा. स्वस्थ व्यक्ती कुणाला म्हणायचं आहे, तर प्रसन्न आत्मेंद्रिय मना हा स्वस्थ इत्यपि दीयते. म्हणजे ज्याचं मन प्रसन्न आहे, आत्मा प्रसन्न आहे, इंद्रिय प्रसन्न आहेत, मग कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोन्ही आहेत. तर ही ज्यावेळेला प्रसन्न म्हणजे काय, तर इन बेटर कंडिशन किंवा स्वस्त कंडिशनमध्ये, इन पीस येस, त्यावेळेला तुम्ही सर्वार्थाने स्वस्त आहात. आणि WHO सुद्धा तेच सांगतं ना, फिजिकल, मेंटल अँड सोशल हेल्थ. आणि हे जोपर्यंत तुमचं होत नाही ना तोपर्यंत तुम्ही कुठेही न्याय नाही देऊ शकत. म्हणजे मला आज म्हणजे एखाद्याचं पोट खराब आहे, म्हणजे सतत खराब असतं, जेवलं की लगेच संडासला जायची इच्छा होते, गॅसेस होतात, ॲसिडिटी होते, बर्निंग सेन्सेशन असतं, किंवा मग दिवसातून 4-4, 5-5 वेळा टॉयलेटला जावं लागतं, मग एका वेळेला व्यवस्थित साफ होत नाही. त्या माणसांचं बघा तुम्ही, त्याला टिपिकली गृहिणी म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये, ज्याला मॉडर्नमध्ये IBS, इरिटेबल बोवल सिंड्रोम. ठीक, तर त्या लोकांचं बघा, आम्ही तर असं म्हणतो की अशा लोकांचं ना
डोकं जे आहे ते पोटात असतं आणि पोट डोक्यात असतं. ओके. हे दुसरा विचारच नाही करू शकत, कारण ते कम्फर्ट नसतात. नक्कीच. हा एक पोटामुळे होणारा जो त्रास आहे ना, तो त्याच्यामुळे होतो. म्हणजे हा मेटाबॉलिक डिसऑर्डरचा आहे. आणि जर तुम्ही कम्फर्ट त्या कंडिशनमध्ये नसाल, तर मग काय होणार आहे की तुमचं कॉन्सन्ट्रेशनच नाही राहणार आहे ना. तुम्ही कुठल्याही कामामध्ये जे 100% देणं अपेक्षित आहे, नाही देऊ शकत. करेक्ट. मग ते माझं काम अपूर्ण राहिलं किंवा मी ते 100% मी अजून चांगल्या पद्धतीनं करू शकलो असतो, ते नाही होत. आणि मग येणारं फ्रस्ट्रेशन, अँझायटी, डिप्रेशन, असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हो. आणि मग इथूनच, आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्येच हो, आलं लक्षात इन्क्लूड मला. करतो. आता ते थोडं थोडं लागतेली. पण त्याच्यासोबत अजून एक विचारायचं आहे. आत्ता तुम्ही वमन पण बोललात आणि थोड्या वेळापूर्वी तुम्ही वजन वाढल्याचा आपण जो टॉपिक बोललो होतो त्याच्यावर, मी अशा माझ्या काही मैत्रिणी बघितल्यात, त्या चक्क वजन वाढू नये म्हणून घरच्यांसमोर खातात आणि घरचे बाहेर गेले की उलटी करतात बोट घालून. तर हे कितपत योग्य आहे? ॲक्च्युली अजिबातच योग्य नाही आहे. म्हणजे तो झिरो फिगरचा मध्ये हां, आणि तर त्यांनी खूप साईड पंडाला इम्पॅक्ट होता. काय होत आहेत? हां, साईड इफेक्ट म्हणजे काय आहे की मग इट्स बेटर की तुम्ही खातानाच तर कंट्रोल्ड खा ना. ओके. म्हणजे असं नको ना, माझं वजन वाढतंय आणि म्हणून मी काहीतरी बोट घालून उलट्या करणं, हे चुकीचं आहे. वमन जी प्रोसेस आहे ना, वमन म्हणजे उलटी, बरोबर. नो डाऊट. पण आता हे बघ ना, म्हणजे आपण बाहेरचं काहीतरी खाल्लं, मला ॲसिडिटी झाली आणि त्याद्वारे झालेल्या उलट्या ज्या आहेत, हे फूड पॉयझन आहे. करेक्ट. आणि पंचकर्मातलं किंवा आता तू जे सांगितलंस की ते बोट घालून उलट्या काढणं, हे सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या उलट्या आहेत. पण वमन जी प्रोसेस आहे ती गायडेड प्रोसेस आहे, विच इज कंडक्टेड अंडर एक्सपर्ट डॉक्टर्स, की त्याला त्यातलं सगळं माहिती आहे. किती उलट्या करून घ्यायच्या आहेत, कुठंपर्यंत करून घ्यायचे आहेत, कुठले दोष त्यातनं बाहेर पडले पाहिजेत आणि मग कुठं थांबायचं आहे, हे सगळं त्यांना माहिती असतं. त्यानंतर त्यातनं कॉम्प्लिकेशन आले तर मी ते मॅनेज कसं करणार हे सुद्धा माहिती असतं. आणि ती प्रोसेस जी पंचकर्मातली केली जाते ती वमनची प्रोसेस वेगळी आहे. नक्कीच. आणि ती आपण कशासाठी करतो तर परत आहे की तुमचं एक पचनसंस्था व्यवस्थित झाली पाहिजे. त्याबरोबर कफाचे जे काही त्रास आहेत, ऊर्ध्व जत्रुगत व्याधी, जत्रू म्हणजे हे आपलं ब्युटी बोन ज्याला म्हणतं, क्लॅविकल, इथून वरचे जे काही आजार आहेत त्या सगळ्या आजारांसाठी म्हणून वमन केलं जातं. कफाचे जे आजार आहेत, ओके. वारंवार होणारी सर्दी ज्यांच्यामध्ये आहे, डोळ्यांचे आजार आहेत, तोंडाचे आजार आहेत, थायरॉईडसारखा आजार आहे जो की इथं थायरॉईड आहे, त्याच्यामध्ये आपण मुख्यत्वे करून वमन केलं जातं. अर्थात औषधी प्रत्येक ठिकाणी वेगळी असतात. वेगवेगळी वापरली जातात. पण ह्या प्रोसेस ज्या आहेत ह्या मेडिकली प्रूव्हन आहेत आणि त्या पद्धतीने केल्या पाहिजेत. पण मला वजन कमी करायचं आहे म्हणून मी खायचं आणि लगेच काढून टाकायचं, दॅट्स रॉंग, टोटली रॉंग. त्याच्यापेक्षा सरळ तुम्ही ठरवा. म्हणजे एक आपलं हे असतं ना, BMI आहेच, मग त्याच्या अकॉर्डिंगली माझं 25च्या आतमध्ये राहील, सो दॅट आय विल बी फिट फॉर एव्हर. Category, हां, at तर least. तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करा. मी त्याच्यावरती गेले तर कदाचित मी ओव्हरवेटमध्ये जाईन आणि 30पेक्षा पुढं गेले तर मी ओबेजमध्ये जाईन. तर मला ते डिफाईन करायला लागेल ना की मी इथंपर्यंत राहीन, असं मी कॅल्क्युलेट करून ठरवूयात ना. आणि बेसिकली एक दिवस एकदमच काही खाल्लं नाही आणि एक दिवस भूक लागली म्हणून खूप सारं खाल्लं, हे ऑफकोर्स. होतंय, हो. हां, याच्यामध्ये होतं ना की आता खरं तर इंटरमिटंट फास्टिंग आलं आहे, ते फॅड आलं आहे. तर आता ॲक्च्युली तेही काही वाईट आहे असं मी म्हणणार नाही आहे. पण खरं तर 16 to 8 असा तो विंडो पिरियड आहे आपला फूड इंटेकचा. म्हणजे 16 तास तुम्ही खाऊ शकता. मग ह्याचं पण चुकीचा विपर्यास केला जातो ना. मग 16 तासामध्ये वाटेल ते खाईन, वाटेल ते करेन, मग सगळंच मला मुभा आहे आणि मग मी सगळं केलं तरी मी फिट अँड फाईन राहीन, नाही होणार असं, आहे की नाही. आपण अगदी आत्ता थुंकी गिळली तर ते थुंकीला सुद्धा माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधनंच पास व्हायचं. करेक्ट. काही खाल्लं आणि माझं वजन कमी झालं, माझं मी जाड नाही झाले, असं होणारच नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट जी खाताय ती शरीरावरती रिफ्लेक्ट होणार आहे, हो, होणारच आहे. आलं लक्षात.
त्यामुळं आपण आपल्या खाण्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. आणि इथपर्यंत कशाला नौबत येऊन द्यायची ना, की बाबा घरातल्यांच्यासाठी मग खाल्लं आणि परत उलटी करून टाकली. नको, त्याच्यापेक्षा सगळ्यांना छानपैकी सांगा ना, मी सगळ्यांच्या बरोबर रोजच नेहमीच छानच जेवणार आहे, पण माझा आहार इतकाच आहे आणि मी इतकंच खाणार आहे. ओके, करेक्ट. एवढं करूच शकतो ना आपण. नक्कीच. आपण इतकं रिस्ट्रिक्टेड तर ठेवू शकतो. उलट्या करण्यापेक्षा नक्कीच हे खूप बेटर चांगलं ऑप्शन आहे. याच्यासोबत ना अजून एक विचारायचं आहे. सध्या ना आम्ही ऑफिसमध्ये ना खूप मोठं फॅड बघतोय ते कॉफीचं आणि फिल्टर कॉफीचं किंवा कॉफी मशीनचं. आणि बरेच माझे मित्र असे आहेत की जे जिम फ्रीक आहेत, जिमला जातात आणि मग ते सांगतात नाही ब्लॅक कॉफी घेतली पाहिजे किंवा कॉफी पिली पाहिजे, त्यात कॅफीन असतं आणि हे सगळं असतं. आणि ते मला कुठंतरी पटत नाही. तर माझा जर आयुर्वेदिक एक्सपर्ट आहे तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की कॉफीच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी कशा असू शकतात. कॉफी पिणं खरं तर कॅफेनमुळं म्हणजे ते तुम्हाला असं तरतरी देतं किंवा तुम्हाला खूप कंटाळा आला आहे बाबा, तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे असं म्हणून मग कॉफी बऱ्याचदा पिली जाते. किंवा IT सेक्टरमधली लोकंसुद्धा कॉफीचं प्रमाण काय आहे तर त्यांना ऑफकोर्स 8-10 तास कंटिन्युअस तुम्हाला वर्किंग राहावं लागतं. तुमचा मेंदू तितका जागृत तुम्हाला ठेवावा लागतो आणि म्हणून ते कॉफी पिण्याचं एक प्रकरण सुरू झालं. पण साधं उदाहरण आपण बघूयात ना, म्हणजे मी खूप सायंटिफिकली नाही जाणार आहे खरं तर, कारण नको आहे आपल्याला खूप असे ज्ञान पाजळणं वगैरे असं नको, कारण ते खूप बोरिंग होतं. तर आपण कॉफीचा डबा, कुठलीही कॉफी डबा पण थोडा वेळ उघडा राहिला तर काय होतं, मॉइश्चर त्याला लागतं आणि मग ते घट्ट होतं है ना, सॉलिड होतं असं एकदम. मग ते चमच्याने निघत नाही, काही नाही. मग आता विचार करत आहे आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर हाच परिणाम नाही का दाखवणार. आणि मी कितीतरी उदाहरणं अशी बघितलीत की ज्यांना कॉफी पिण्याची सवय आहे ना त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होतं. आणि तो टिपिकल असतो. म्हणजे मग त्यांना प्रेशराईज करावं लागतो, कुंथावं लागतो, खूप वेळ लागतो. आणि मग काही वेळेला पातळ होणं, चिकट होणं, भसरट होणं अशा तक्रारी जाणवतात. पण त्या सवयी ते बदलू शकतात. मग त्याच्याऐवजी ब्लॅक टी, मी अगदी हर्बल टी पण नाही म्हणत आहे, ब्लॅक टी कमी चहा पावडर टाकून तुम्ही विदाऊट मिल्क असं चहा घेऊ शकता. आणि वारंवार चहाचं सुद्धा हे आहे की खूप जणांना खूप जास्त वेळा चहा घेण्याची इच्छा होते, तर चहासुद्धा हा आपल्या शरीरासाठी नुकसानदायकच असू शकतो. बरेच जण असं करतात की मग नेमकं जेवणाच्या वेळेत चहा घेतात आणि जेवण टळलं जातं मग, कारण ती भूक मरते है ना. तर ते सुद्धा नको आहे. तर चहा हा 2 वेळा घ्यावा, एकदम कमी दुधाचा चहा घ्यावा किंवा दूध न घालता ब्लॅक टी घेतला तर उत्तम आहे. मग त्याच्यामध्ये गवती चहा, तुळस, आलं असं टाकून तुम्ही घेऊ शकता आणि तो तुमच्यासाठी चांगला आहे, कारण आलं हे पचनाला चांगलं आहे. गवती चहा आपल्याला एक रिफ्रेशमेंट चांगलं देऊ शकतो. त्यामुळं अशा पद्धतीचा जर चहा घेतला तर तो बेस्ट राहील. आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या हार्मोन्सवर होतो का, हे खूप महत्त्वाचं मला विचारायचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं ना, म्हणजे मी बाहेरून फिट दिसतोय पण 2-3 दिवसानंतर मला असं थकल्यासारखं जाणवतं. किंवा बऱ्याचदा असं होतं की तुम्ही खूप वॉक केलं आहे किंवा एखाद्याने ड्रायव्हिंग जरी केलं 3-3.5 तास, पहिलं जे होत नव्हतं की दमल्यासारखं, आता लगेच दमायला होतं. आणि ह्याचं कळत नाही म्हणजे अरे मूळ कुठं आहे बऱ्याच लोकांना, की मी तर सगळं व्यवस्थित खातो आहे, दिसायला मी छान आहे, फिट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, मग हे का होतं आहे किंवा ह्याचं जाणवतं आहे का असं बुवा. त्याचंही कुठंतरी मूळ दिनचर्येत हार्मोनसोबत आहे का किंवा कसं आहे. आपण असं म्हणूयात की मन, म्हणजे आपण हार्मोन्सलाच बघतो तर पहिल्या आधी मनावरती काम बघूयात. ठीक, म्हणजे मला छान वाटणं किंवा मला दुःखी वाटणं, सॉरो वाटणं, मला लो वाटणं, म्हणजे खरं तर ॲक्च्युली हे खूप कॉमन वर्ड आहेत म्हणून मी तेच वापरते की आय एम फिलिंग लो. ठीक, सो हे वाटण्याची कारणं जी आहेत ना, अगेन ते पोटावरतीच काम करतात. त्यामुळे पोटातूनच त्याची सुरुवात होते. कारण मन जे आहे ना, मन कसं बघायचं त्याला माहितीच नाही. मन हे जे आहे ना ते आहारमय आहे. आपण ज्या पद्धतीचा आहार घेतोय त्या पद्धतीनं आपलं मन सुद्धा तयार होतंय. मनाची जडणघडण तिथून होतो. आणि म्हणून सात्विक आहार, राजसिक आहार, तामसिक आहार
हे सगळ्यांची जी कॅटेगरी करून ठेवली आहे ना, हे आपले अगोदरचे लोक फार हुशार होते खरं तर. आपल्याला कळत नाही आहे आपण त्यातलं काय घेतलं पाहिजे, काही नाही घेतलं पाहिजे. म्हणजे खरं तर सिम्पलसं बऱ्याच लोकांना पटत नाही, पण लसूण जो आहे तो अमृतापासून तयार झालेला आहे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे मायथॉलॉजिकल गोष्टी तुम्ही कधी बघायला गेला होता तिथं, मग तुम्हाला कसं कळलं. पण इवन दो अगदी आपण मायथॉलॉजिकल गोष्ट सोडूनच देऊयात ना, आत्ताचे आपण सायंटिफिक लसणाचे रिसर्चेस बघितले ना, तरीसुद्धा लसूण जो आहे तो आर्थरायटिसमध्ये काम करतो, तो हृदयासाठी चांगला आहे, कोलेस्ट्रॉल कमी करतो, हाडांच्या डेन्सिटी, बोन डेन्सिटी ज्याला आपण म्हणतो ती आपली चांगली ठेवतो, पचनासाठी चांगलं. मग इतकं सगळं असताना त्याला अमृत का नाही म्हणायचो. मग तो लसूण जर आपल्या आहारामध्ये असेल तर काय वाईट आहे त्यामध्ये. म्हणजे तो फक्त एका दैत्याच्या मुखातून आला आणि म्हणून तो तामसिक झाला असं नाही, त्याचे गुणसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग आता बेसिकली तामसिक आणि राजसिक जे आहार आहेत, मग त्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. पण इतक्या सगळ्या खोलात जाण्यापेक्षा मी एवढंच सांगते की ज्या कुठल्या भाज्या, जे काही आहार तुम्ही करताय ना, तो सरळ 1 चमचा तूप, धने, जिरे, लसूण, कांदा, कढीपत्ता भरपूर वापरा आणि याची फोडणी देऊन भाज्या करा. अगदी छान सुपाच्य असं मस्त जेवण तयार होतं आणि जे आपलं कोलेस्ट्रॉल देखील वाढवणार नाही आणि आपल्या शरीराला त्रासही देणार नाही. आता त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मी तूपच का स्पेसिफिकली म्हटलं तर आयुर्वेदामध्ये जिथं खाद्यपदार्थांचा किंवा पाककृती ज्या सांगितलेल्या त्या प्रत्येक पाककृतीमध्ये तुपाचाच वापर केलेला आहे. आणि जे मसाले सांगितलेत ना ते एकदम साधे सिंपल आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सुंठ, मिरी, दालचिनी, लवंग इतक्या किंवा सोप्या ज्या आहेत ना तसे पदार्थ सांगितले. तर प्रत्येकाचे मसाले वेगवेगळे जरी सांगितले असले तरीसुद्धा ते असे फार आपण जे कसं करतो की खूप सारं तेल, खूप सारी तर्री, त्याशिवाय ते मग आपल्याला जेवणच जात नाही. मग असं झणझणीत झटका मारणार असं छानपैकी आपल्याला लागतं. आणि मग इतक्याची गरज नाही आहे आपल्याला फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे आहेत. मग ते आपण ह्या पद्धतीनं पण चोचले पुरवू शकतो. आणि त्याहून गोष्टी सांगायची म्हणजे तेलाचं भांडं आणि तुपाचं भांडं जवळजवळ ठेवायचं आणि 1 महिनाभर दोघांनाही स्वच्छ नाही करायचं. तर काय दिसतं आपल्याला, म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्यांना तर नक्कीच कळेल हा फरक की तेलाचं भांडं चिपचिपी होतं, लवकर खराब होतं ते. मग त्या तुलनेत तुपाचं भांडं नाही ना तसं दिसत, चिपचिप नाहीच होत ते. म्हणजे त्याला आपल्याला काही सतत क्लीन करत बसावं लागत नाही. तेलाच्या भांड्याला तुम्हाला दर 4 दिवसांनी त्याला क्लीन करावं लागतं. का तर ते तेलकट होतं, तूप म्हणजे असं त्याच्यावरती थर जमा होतो. आणि मग ते तेलापेक्षा कधीही तूप जास्त बेटर आहे. मग मी तर म्हणते की तुम्ही गाईच्या तुपाचा सुद्धा अट्टहास नका करू. तुमच्याकडं घरगुती जर म्हैशीचं तूप असेल तर तेही चांगलं. 1च चमचा वापरायचं आहे तुम्हाला. जसं मी म्हटलं की तो यज्ञकर्म आहे आणि तुमचा जो जाठराग्नी आहे त्याला आपल्याला तेवढ ठेवायचा आहे. तर तो यज्ञामध्ये थोडं तूप तर घालावंच लागेल ना. म्हणजे त्या तुपाला बरेचदा आता नावं ठेवली जातात, पण तूप खरंच काय म्हणू कल्प्रिट नाही आहे. आपण जे खातोय ना, चुकीचं खाणं खातोय, चुकीच्या पद्धतीनं खातोय, ते आपलं चुकतं आहे. नाही नक्कीच. आणि मला हे पण पटतं की तूप जर तुम्ही वापरायला लागलं तर महाग आहे म्हणून तुम्ही कमी प्रमाणात पण वापरताल. आजकाल तेल आहे तर ते वतलं जाते जास्त तुपाने रिप्लेस होईल तर तो प्रमाणात येईल तुमचं. आणि मग डेफिनेटली जर प्रमाण कमी झालं स्निग्ध पदार्थांचं किंवा जेवढं पाहिजे तेवढं झालं तर तुमचं कोलेस्ट्रॉल किंवा जे बाकीचे आजार आहेत ते कमीच होतील. ते आहेच. पण आता मला हे सगळं ऐकल्यानंतर हा महत्त्वाचा प्रश्न पडतोय किंवा हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की खरंच दिनचर्या फॉलो करणं माणसानुसार इतकं अवघड असू शकतं का? अगदीच नाही. ओके. कारण असं हे आहे ना की अरे हे फॉलो करणं की माझ्या अगोदरच आहे काय. म्हणजे मी ठरवलं की मला रोज यावेळेला उठायचं आहे. सुरुवातीला डेफिनेटली अवघड जाणार आहे. कुठलीही सवय चांगली असू देत किंवा वाईट असू देत. म्हणजे अगदी व्यसनांपासून बघूयात ना,
ते असं एका दिवसात नाही ना लागत. तयार Correct, होत, correct, किंवा एका दिवसात नाही तुमच्या कुठल्याच सवयी चांगल्या वाईट नाही तयार होत. मग तुमचं तो काय असतो, स्वाध्याय असतो, सतत वारंवार केली जाणारी क्रिया. मग ते तुम्ही वारंवार सतत करत राहिला की मग अर्थात ती सवयीमध्ये कन्वर्ट होते. मग मला आज समजा मी आज 6ला उठायचं ठरवलं, माझा अलार्म 6 वाजता वाजणार आहे. मग समजा मला 6चं 6:15 झाले, ओके 6:15ला तरी ते मी उठेन. मग मी उठून माझे जे काही आहे की मला 10 मिनिट तरी चालायचं आहे, आणि ते ब्रिस्क वॉक असलं पाहिजे, म्हणजे कपाळावरती काखेत घाम येईल एवढं माझं चालणं निश्चितपणे झालं पाहिजे. आपण आता असं म्हणूयात की आपण किलोमीटर असं फिक्स ठरवून नको घ्यायला, किंवा आपल्याकडे आता अँड्रॉइड किंवा हे फोन्स आहेत, चांगले वॉचेस आहेत, सो त्याच्यावरती कॅल्क्युलेशन होतं तुम्ही किती चालला, तुमचे स्टेप्स किती झाले. स्टेप्सपेक्षा पण आपण हे बघूयात की माझं एक्सरसाइज किती झाला. म्हणजे मी जसं म्हटलं की आपले इंडिकेशन काय, कपाळावरती आणि काखेत घाम, की आपण समजायचं की हां आजचं इनफ आहे. जिम एक्सरसाइज मी कधीच रेकमेंड करणार नाही, किंवा तुम्हाला जर जायचं आहे तर ट्रेडमिल तुम्ही फॉलो करू शकता, कार्डिओ फॉलो करू शकता, किंवा फ्लोअर एक्सरसाइज आहेत ते करू शकता. वेट लिफ्टिंग किंवा अशी अनावश्यक अतिरिक्त आपल्या कपॅसिटीपेक्षा जास्त वजनं उचलणं हे कधीही घातक ठरू शकतं. आयुर्वेदानुसार तर व्यायाम हा अर्धशक्ती व्यायामच असला पाहिजे. एक्सेस व्यायाम हा तुम्हाला त्रास देऊ शकतो. आणि याच्या अगेन्स्ट मग इतकं सगळं मला नाही जमणार आहे, मला जिमला पण नाही जाणं जमणार, नका करू. सूर्यनमस्कार, रोजचं चालणं, एवढं तर तुम्ही घरच्या घरी करूच शकता ना, ते करा. एक रुटीन फॉलो ठेवा की मला हे करायचं आहे आणि हे माझ्यासाठी करायचं आहे, मला दुसऱ्या कुणासाठीही करायचं नाही. हे फक्त आणि फक्त मी, माझा सोहम हे फॉलो करायला शिकलं पाहिजे. मी ते करेन तर मग मला डेफिनेटली त्याचा फायदा होणार आहे. आणि बऱ्याचदा असं होतं ना की बऱ्याच गोष्टी ना आपण इतरांसाठी करतो. हा मला नावं ठेवतोय, किंवा माझं वजन वाढलं मग मी शोभत नाही, किंवा मग 4 माणसात जाताना मला कसं तरी होतं आहे. पण आपण हा विचार केला पाहिजे की माझं वजन वाढल्यानंतर मला दम लागतोय चालताना, मला धाप लागते, मला एक्सेसिव्ह स्वेटिंग होतं आहे, घाम जास्त येतो आहे, मी लवकर जास्त थकते आहे, मला जिने चढताना हातापायांना गोळे येत आहेत, आणि मग माझी एफिकसी कमी झाली. स्वतःचं ॲनालिसिस करा ना, दुसऱ्यासाठी नाही. जगताय करताय ते पण सगळं दुसऱ्यांसाठी का, माझ्यासाठी, मी माझा आधी हा इथूनच खरं तर सुरुवात केली पाहिजे, तर आणि तरच आपण छान फिट राहू शकतो. या सगळ्यासोबत ना अजून एक खूप कॉमन क्वेश्चन येतो, तो म्हणजे PCOSचा. आत्ताच्या याच्यामध्ये बऱ्याचशा मुलींना या समस्या जाणवतात. तर मी हा पण एक लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्येच येतो, आणि जर आपण दिनचर्या बोलतो तर मला वाटलं आपण त्याला पण थोडंसं टच करू शकतो की तो का होतो आहे, किंवा त्याचे काही गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर सांगायला आवडेल. आता खरं तर मी बऱ्याचदा बोलते पण, आणि मला त्यामध्ये काही गैर वाटत नाही, कारण ती फॅक्ट आहे. कारण काय होतं आहे की PCODचं आज बघितलं ना तर 10 पैकी 5 ते 6 मुलींच्यामध्ये PCOD दिसतोय आजकाल. म्हणजे आकडा जरी मोठा वाटला, 4चा आहे, पण तो 5 ते 6 मी मुद्दाम म्हणते, कारण रुटीन ॲक्च्युली क्लिनिकला येणारे पेशंट तेवढे आहेत, तेवढी संख्या आहे. आणि हे प्रमाण कुठंपासून आहे तर अगदी वयात येणाऱ्या मुलींपासून ते मेनोपॉझल एजच्या महिलांपर्यंत PCOD दिसतो. म्हणजे त्याची रेंज बघितली ना तर इतकी मोठी आहे. ठीक, मग आता ही होण्याची कारणं काय आहेत तर अनेक कारणं आहेत. लाईफस्टाईल डिसऑर्डर तर तो आपण आत्तापर्यंत बोलतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिथं होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला मासिक पाळी येते त्यावेळेला त्या 4 दिवसांमध्ये घेतली जाणारी जी केअर आहे ना ती कुणीच घेत नाही. त्या 4 दिवसांमध्ये जे काही रेस्ट सांगितले, शारीरिक मानसिक विश्रांती, ती होत नाही. म्हणजे गर्भाशय हे व्रणित आहे, तिथून ब्लिडिंग होतं आहे, त्याचा जो जखम जी आहे आतमध्ये व्रणित होतं आहे, म्हणजे अर्थात उंडेड आहे, शेडिंग होतं आहे एंडोमेट्रियमचं, आणि ते वाहतं आहे.
मग ती जखम पण व्यवस्थित भरली पाहिजे, म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये एंडोमेट्रियम परत तिथे छान पद्धतीनं तयार होईल. तसं आपण करताना दिसत नाही. खाणं पिणं कुठे आपण फॉलो करतो, म्हणजे एकदम साधं, हलकं, गरम, स्निग्ध असं आहार घेतला पाहिजे. त्याच्या अगेन्स्ट आपण त्या दरम्यान जर पिझ्झा, बर्गर, सँडविच असे पदार्थ घेत राहिलो, जे की आपण म्हणतोच त्याला जंक फूड. जंक म्हणजे काय करेक्ट. आहे की नाही, म्हणजे परदेशात जंक यार्ड असतात, कचरा डेपो, साधी गोष्ट. मग तेच जंक फूडच्या माध्यमातून आपणच आपल्या पोटात घालतो, मग त्याचा परिणाम शरीरावरती येणारच आहे. मेयोनीजसारखं पदार्थ खूप घातक आहे. अगदी ते तुम्ही होममेड जरी म्हटलं ना, खरंच गरज आहे का हो, म्हणजे नव्हतं. म्हणजे आम्ही लहान नसताना, म्हणजे आमच्या एरामध्ये तरी असं काही नव्हतं. आमच्या बर्थडेला सुद्धा ना असं पोहे, बिस्किट, असं अगदी पार्लेजीचं बिस्किट मिळालं तरी असं छान वाटायचं. तर होतं ना ते छान, लाईफ तशी होती. आणि मग त्या तुलनेत आत्ताचे आजार का वाढत आहेत, की ना आपण सगळंच बदललो आहे, इन अँड आउट सगळं बदललं. आपल्याला छान दिसायचं हे आहे, पण मग आपण इनर हेल्थ आपल्या आतमध्ये डोकावून कधीतरी बघितलं पाहिजे. आता ह्यातमध्ये काय होतं की विशेषतः गृहिणी ज्या वर्किंग आहेत, नॉन वर्किंग आहेत, तर प्रत्येक माऊलीला माझा नमस्कार आहे. कारण काय आहे की ती जी आहे ना ती स्वतःकडे कमी, म्हणजे 100%तलं अगदी 5-10% स्वतःकडे बघते. ते पण कुठं बाहेर जायचं असेल तर मी कशी दिसते बाबा आरशात, एवढं फक्त बघत असेल मला वाटतं. अदरवाईज तिचं स्वतःकडे लक्षच नाही. मग ती सगळं बघेल, म्हणजे मुलांचे डबे बघेल, नवऱ्याचं बघेल, घरातल्यांचं बघेल, आलेगेल्यांचं बघेल. पण मग माझे HB हे 8-9च्या पुढं जातच नसेल तर मग काय उपयोग ना, आहे की नाही. म्हणजे हा देखील मुद्दा आहे की तुम्ही तुमच्याकडं पण लक्ष दिलं पाहिजे ना. नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला आपण असं सुपर वुमनच बनून असं फिरलं पाहिजे. अर्थात आहे ते सुपर वुमन. आणि मी हे पण आहे की ज्यावेळेला महिलांचा विषय येतो ना त्यावेळेला पुरुषांना कमी लेखते अशातला भाग नाही. ते देखील स्वतःकडे तितकंच दुर्लक्ष करतात. त्यांच्याकडे देखील कामाचा स्ट्रेस आहे, वर्कलोड आहे, कुठे EMIचे टेन्शन आहे. त्यामुळं पण प्रत्येकानं, घरातल्या प्रत्येकाने जर आपण ठरवलं ना की बाबा हां येऊयात आपण सगळे एकत्र, रोजचा आपण एक 10 मिनिट आपण आपलं एक्सरसाइज, आपले डाएट, छानपैकी संध्याकाळी एकत्र जेवणं, की त्याच्याने काय होतं की स्ट्रेस रिलीज व्हायला लागतो. हां, तो स्ट्रेस रिलीज झाला ना की आपल्या मनाचं काय होतं, आपले बॅलन्स, हार्मोनल बॅलन्स म्हणजे नेमकं नक्की काय आहे, तर हेच आहेत ना, हेच हार्मोन्स आहेत. करेक्ट. ठीक, तुम्हाला तिथनं जे सिक्रेशन्स जे होणार आहेत की त्याचा परिणाम तुमच्या स्ट्रेसवरती येणार आहे, तुमच्या मेंटल स्थितीवरती येणार आहे, ते तुम्ही इथं मॅनेज करू शकता ना. एकत्र या, छान गप्पा मारा. आपण म्हणतो ना की संवाद केल्याने, बोलल्याने मानसिक ताण कमी होतो, निगेटिव्हिटी कमी होते, किंवा आपलं एखादं भार मनावरती असेल तर तो हलका होतो. बरोबर. एखादं मित्रमैत्रीण असेल त्याच्याशी गप्पा मारा. अगदीच काही नाही तर तुम्हाला जर कन्सल्ट करायचं असेल तर डॉक्टर्स आहेतच की, या, बोला, भेटा, पण एकट्याने ते सहन करू नका. करेक्ट. आता तुम्ही विषय काढलाच आहे तर मला हा विषय नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की HB जे आहे ते बऱ्याचदा बघितलं होतं की घरातील महिलेमध्ये कमी असतं, पण ते वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या अराउंड काय गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे आहारात बदल म्हणा, दिनचर्येत बदल म्हणा, कारण HB असं काही गोळ्या इंजेक्शन घेऊन वाढवण्यात काहीच पॉईंट नसतं, ते नंतर परत कमी होणार आहे. मग त्यांच्यासाठी अशी काही एक छोटीशी दिनचर्या सांगाल का ज्यांचं HB कमी आहे? HB कमी असतं त्याला हिमोप्लस-ग्लोबिन असं ते आहे, म्हणजे एक रक्ताला लाल कलर देतो, एक ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी असते. ठीक, तर त्याच्यामध्ये काय होतं की HB कमी असणाऱ्या महिला लवकर थकतात, म्हणजे अगदी 4 पायऱ्या चढल्या तरी धापलतात, हातापायांना कोळी यायला लागतात, असे एकदम पांढरट पडलेल्या दिसतात, अंगावरती सूज जाणवते, वजन वाढतं त्याच्यामुळे. आणि HB कमी असणं म्हणजे हे पहिलं लक्षण आहे की तुमचं मेटाबॉलिझम खराब आहे. ओके. तुमचं पचनशक्ती खराब आहे. कारण जर तुम्ही जे खाताय, आता अर्थातच असं होतं की आजकाल आपण बघतो ना, आपण कधी कुठं जाऊन असं म्हणतो की नाही जे सगळ्यात खराब क्वालिटीचं आहे तसं धान्य दे बाबा, म्हणतो का? उलट सगळं निवडक, छान, मस्त असं वालं धान्य घेतो. मग एवढ्या सगळ्या गोष्टी करून
घरात 4 माणसं आहेत, तिघांचं HB छान येईल, माझंच एकटीचं कमी का? असा प्रश्न का नाही कधी पडत? नाही पडत ना ऍक्च्युली. मग हे बघायला पाहिजे की मग माझंच मेटाबॉलिझम खराब आहे, माझ्या लिव्हरवरती यकृतावरती काम करणं गरजेचं आहे आणि ते होणं महत्त्वाचं आहे. मग या व्यतिरिक्त मग आता याची खूप सारी कारणं येतात, म्हणजे मेडिकली जर बघायला गेलं ना तर अनेक कारणं, आणि ती अगदी खूप डीपमध्ये बघायला गेलं ना तर म्हणजे मोठ्या मोठ्या आजारांपर्यंत ते लीड करतात. पण आपण इतकं नको जायला. त्याच्यापेक्षा जर मला असं थकवा जाणवतोय, कंटाळा आला येतोय असं वाटतं, कामात उत्साह वाटत नाही, हातपाय गळत आहेत, तर मग माझं HB एकदम तपासून घेतलंच पाहिजे. मग आहारामध्ये काय आहे तर मनुके सोपे आहेत की ते आपल्या घरात असतातच. 8 ते 10 मनुके, जमलं तर काळे मनुके, बियांचे मनुके हे उत्तम. अगदीच नाही मिळालं तर अगदी साधे मनुके घेतले तरी काही हरकत नाही. पण एक निदान 8 ते 10 मनुके, 2 ते 3 भिजवलेले बदाम भिजवून ठेवायचे आणि त्याचं साल काढून खायचं. एक खजूर, ठीक, खजूरसुद्धा थोडं उष्ण असतो त्यामुळं हवामानानुसार आपण ठरवायचं, बदलायचं. आणि खारीक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुपात भिजवून ठेवायची. ती हाडांना सुद्धा चांगली आहे, HB देखील वाढवते छान. तूप आहे त्याच्यासोबत, त्यामुळे वात देखील कमी करतं. महिलांच्यामध्ये विशेष करून जे पेल्विक गर्डल म्हणजे कमरेचं हाड जे आहे ना ते मोठं येतं. का तर तिच्यामध्ये जी प्रजनन क्षमता आहे, डिलिव्हरीचे जे काही कार्य त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी म्हणून पेल्विक गर्डल मोठं असतं आणि पुरुषांच्यामध्ये ते छोटं असतं. आता पेल्विक गर्डल मोठं आहे, मग याचा आणि वाताचा काय संबंध? तर वात जे आहे ना ते कटिस्थानी राहतं, कटिसक्ती. तर कटिस्थानी असणारा जो वात आहे तो तिथं जास्त प्रमाणात असणार आहे आणि म्हणून महिलांच्यामध्ये वाताचे विशेष करून आजार आपल्याला जाणवतात. म्हणजे कम्पेअर टू मेल, संधिवात, हमवात, हाडांचे दुखणे हे पुरुषांपेक्षा महिलांच्यामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतात. तर वाताची दुखणी ही महिलांच्यामध्ये जास्त. तर असं तूप आणि हे ज्या वेळेला जितकं स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये जाईल तेवढं वात आपण त्याला जिंकू शकू आपल्या शरीरामध्ये. आता तूप खाणं हे खरंच घातक आहे का? तर नाही आहे. तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, वजन वाढतं, हा देखील गैरसमज आहे. म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की पंचकर्मातले वमन, विरेचन, बस्ती हे जे प्रकार आहेत त्यातलं वमन विरेचन जे आहे त्याच्यामध्ये 5 दिवसामध्ये लिटरली 600 ग्रॅम तूप खायला देतो. आणि ते 600 ग्रॅम तूप खाऊन लोकांचे कोलेस्ट्रॉल कमी येतात, वजनं कमी होतात, इंचेस लॉस होतात, मेटाबॉलिझम चांगलं होतं. मग हे कसं काय शक्य होतं? तर तूप खाण्याच्या पण पद्धती आहे. तूप खाल्लंच पाहिजे, प्रत्येकाने खाल्लं पाहिजे. पण तूप जर तुम्ही असं वरण भात, तूप, मेथकूट असं सगळं खात असाल तर ते चुकीचं आहे. किंवा कार्बोहायड्रेटसोबत जर तूप गेलं तर ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. पण तुम्ही यज्ञकर्म म्हणून जर केलं ना तर तूप हे चांगलंच आहे. म्हणजे कसं, तर तुम्ही सकाळी उपाशी पोटी जर 1 किंवा 2 चमचे तूप असंच घेतलं किंवा जेवणाच्या अगोदर 1 चमचा 2 चमचे तूप खाल्लं, पोळी किंवा चपाती किंवा भातासोबत सोडून असं नुसतंच खाल्लं तर ते तुमच्यासाठी चांगलंच आहे. ते हाडांचे स्निग्धता चांगली ठेवणार आहे, त्याचं वंगण छान ठेवणार आहे, हाडांना बळकटी देणार आहे. तर हे तुम्ही करू शकता. त्यामुळं या सगळ्या गोष्टींची जोड ठेवली पाहिजे. डाळिंब आहे, त्यानंतर अंजीर आहे. मग अंजीर सीझनल जे आपल्याला ओले मिळतात फ्रेश ते अंजीर घेऊ शकता किंवा सुके अंजीर घेऊ शकता. यातनं मग काही गोष्टी राहतात त्यात गरजेनुसार, म्हणजे लोहासूसारखं औषध आहे, म्हणजे खरंच खूप भूक पण चांगली ठेवतं आणि HB देखील सुधारायला मदत होतं. आता यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला आठवलं म्हणून सांगते की जो आपला स्किप झाला असता. पण बऱ्याच महिलांमध्ये ना प्रेग्नन्सीमध्ये असेल किंवा आणि HB कमी झाल्यामुळं सुद्धा असेल की माती खाण्याची सवय असते. किंवा माती, पेन्सिल, खडू अशी खाण्याची सवय असते किंवा ती इच्छा होती. ठीक, आता ही इच्छा होते म्हणजे त्याला मृदभक्षणजन्य पांडू असं आयुर्वेदाने एक हे सांगून ठेवलेलं आहे. पांडू म्हणजे रक्ताल्पता. ठीक आहे, पांढुरकेपणा येतो शरीरावरती. मग ती होण्याची कारणं जी आहेत ते म्हणजे अशी माती, पेन्सिल, खडू खाण्याच्या सवयीने झालेला जो आजार आहे तो म्हणजे पांडू आहे. मग त्याच्यामध्ये HB कमी होतं.
ठीक. आता हे दुष्टचक्र आहे, ते कमी होतं म्हणून मग परत हे खाण्याची इच्छा वाढते, हे खाल्लं म्हणून मग परत HB कमी होतं. तर अशा महिलांच्या मध्ये अंगावरून पांढरं जाण्याची सुद्धा जी तक्रार आहे ती आपल्याला जाणवते. मांड्या भरून येणं आणि स्पेसिफिकली कमरेचा जो चौका आहे तो स्पेसिफिकली खूप दुखतो किंवा अनबेरेबल पेन, किंवा त्याला कधी कधी आपण सायटिका म्हणून पण कन्फ्यूज होऊ शकतो. अशा पद्धतीचं पेन महिलांच्यामध्ये विशेष करून जाणवतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते एका ह्या मेटाबॉलिझमच्या बिघडल्यामुळे होतं किंवा एका छोट्याशा तक्रारीमुळे होऊ शकतं. ते तुकाराम महाराजांचं जे ओवी आहे ना की ज्ञानाविनं काय काय झालं, की एक एवढे सगळे अनर्थ एका अज्ञानामुळे झाले. तसं होतं की एवढे सगळे अनर्थ आपल्या एका छोट्याशा निग्लिजन्स किंवा ज्याला आपण दुर्लक्षित करतो त्या गोष्टीमुळे झालं. म्हणून मी तर नेहमी असं म्हणते की जितकं आपण हृदयाला महत्त्व देतो ना तेवढं आणि तितकंच महत्त्व आपल्या लिव्हरला द्यायचं, यकृताला द्यायचं. तो खरा तर म्हणजे काय म्हणू मास्टर स्ट्रोक करणारा असा अवयव आहे. सो तो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि नेमकं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण नक्कीच हे आहे, कारण आपण बघा ना जनरली हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी होताना ऐकतो सक्सेसफुलही होतात. लिव्हर ट्रान्सप्लांट तितक्या सक्सेसफुली झालेलं तुम्हाला दिसत नाहीत. क्वचितच 100 एखादा तुम्हाला सांगतो की माझं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं आहे आणि आता मी खूप चांगला जगतो आहे. हां, काय होतं माहिती आहे का, आता अर्थातच कुठलीही गोष्ट ट्रान्सप्लांट ज्यावेळेला आहे म्हणजे दुसरा अवयव तुमच्या शरीरामध्ये येतं तर शरीराला ती कोप अप करावं लागतं आणि प्रत्येक वेळेला असं होत नाही की ते शरीर ते ॲक्सेप्ट करेल आणि तितक्याच छान पद्धतीनं, कारण ओरिजिनल ते ओरिजिनल आहे शेवटी. तर मला असं वाटतं की आपण तिथपर्यंत जाण्याची नौबतच येऊ देऊ नये. की प्रत्येकानं आपण एक सर्टन एक स्पॅन किंवा लाईफस्टाईलच परत अगेन तो शब्द येतो की हे आपण फॉलो केलीच पाहिजे. म्हणजे इवन असं मी म्हणेन की तुम्हाला काही सवयी आहेत किंवा काही हॅबिट्स आहेत त्या तुम्ही बंदच करा. बंद नाही करता आल्या तर ॲटलिस्ट बाबांनो कमी तरी करा, कारण त्या जोपर्यंत तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला याची काही ना काहीतरी छोटे मोठे आणि मग हे काय होतं की हळूहळू साठत जातं आणि ऑन ऑफ सडन मग ते ब्लास्ट होतं. शरीर आहे हे शेवटी यंत्र आहे. आपण बघा ना गाडीसुद्धा 2 व्हीलर घ्या साधे, त्याच्यामध्ये आपण घेतल्यानंतर असं असतं ना की एवढे महिने किंवा एवढे किलोमीटर एवढं झाल्यानंतर तुम्हाला बॉडी सर्व्हिसिंग करायचं आहे. मग आपलं शरीर इतकं चालतं बोलतं यंत्र, जन्मापासून आपण कामाला लावले त्याला आणि मग आपण एकदा पण त्याच्याकडे बघू पण नाही त्याला काय हवं नको, तुझं काय बाबा कुरकुर चालली आहे, मला त्याच्याकडे बघितलं तर पाहिजे की. मग इतक्या सगळ्यापर्यंत येण्यापेक्षा जे शास्त्र सांगतं त्याला फॉलो करूयात की आपण. म्हणजे स्वास्थ्याचं स्वास्थ्य रक्षण हे इथूनच सांगितले. दिनचर्या ऋतुचर्येमध्ये हेच सांगितले. ऋतूनुसार जी पंचकर्म सांगितले ते काय सांगितले, तर तुम्ही आजारी पडू नये बाबा. त्या ऋतूमध्ये जे दोष वाढणारे आहेत ते तुम्ही तिथंच त्याला शमन करावं की सो दॅट तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाहीत, त्याच्या तक्रारी तुम्हाला जाणवणार नाहीत. मग एवढं सगळं तूप पिऊन सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी येतच ना, मग वजन कमी येतातच ना. थायरॉइड सारखा आजार बरा होतो, PCOD सारखा आजार बरा होतो आणि हे तर ठामपणे सांगू शकते मी, कारण आहे तेवढा डेटा आणि विथ आयुर्वेद बेस हे आहे. तर मग निश्चितपणे हे आपल्याला टाळता येतं नाही. आणि हे नक्कीच पडतं. म्हणजे आपण हेही बघतो ना की जे कोणी आपण सक्सेसफुल पीपल्स म्हणतो त्यांचं एक रुटीन असतं, ते त्यांच्या रुटीनच्या बाहेर गोष्ट नाही करत, त्या रुटीनला बोल झालं तरी ते ती गोष्ट नाही करत आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तसंच तुमचे खूप खूप आभार. म्हणजे तुम्ही इथे आलात आणि हेच करा तेच करा न सांगण्यापेक्षा त्यात एक वेगळ्या पद्धतीने त्या चर्चा सांगितल्यात किंवा त्या दिनचर्येचं ऋतुचर्येचं महत्त्व आम्हाला पटवून दिलं. त्याचबरोबर एक वेगळ्या आपण ज्याला म्हणतो ना ढाच्यामध्ये त्या गोष्टी तुम्ही बसवायचा प्रयत्न केलात. तर खरंच तुमचं खूप खूप आभार डॉक्टर सुषमा.
त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. इव्हन हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुम्ही पण तुमच्या दिनचर्येमध्ये काय छोटासा एक बदल करणार तेही सांगायला विसरू नका. मी म्हणत नाही खूप अख्खीच तुमची दिनचर्या बदला, नक्कीच ते सगळ्यांना पॉसिबल नाही किंवा मला स्वतःला ते पॉसिबल नाही, पण आपण एक छोटा बदल करायला सुरुवात करूयात. त्याचे परिणाम काय होत आहेत, त्याचा आपल्या बॉडीवर काय परिणाम होतो हे बघूयात आणि तसं हळूहळू एक नवीन गोष्टी चेंज करूयात. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.